मला माहिती आहे की महिनाभर तुम्ही माझी केविलवाण नजरेने वाट बघत होते, मात्र कसे आईच्या गावात तुमचे कामधंदे सेटे, मला माझा पण पोटापाण्याचा प्रश्न बघावा लागतो, त्यामुळे जरा कामधंद्याकडे लक्ष दिलं होतं, त्यामुळे महिनाभरचा गॅप पडला. मात्र माझा आवडता मराठी शो चालू झाला, अर्थात बिग बॉस मराठी. दॅट इज द ओनली टाइम मी टेलिव्हिजन चालू करतो आणि ह्या बिग बॉस मराठीमध्ये पुन्हा एकदा कलर्सच्या टीमने आणि बिग बॉसच्या टीमने जे नमुने शोधून काढलेत, मला कुठं दिसले मी काचकन मुके घेईल पण माझ्यावर केशी पडतील, त्यामुळे आपण ते टाळू. त्यामुळे कुठलाच डिले न करता रापकन आपल्या नवीन व्हिडिओला सुरू करू. व्हिडिओच्या अगोदर गाईज मला तुम्हाला सांगायचं की खूप वर्षानंतर माझ्या मित्राला मी एक पॉडकास्ट दिलाय, ज्यामध्ये मी अनेक प्रश्नांची उत्तर दिली जी मला तुम्ही इतकी लोक डीएमवर विचारत होती, काय माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हात घालून तुम्हाला उलथापालट करायची. नो फकिंग आयडिया, पण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यामुळे जाऊन चेक करा आणि कमेंट पण करा, त्याला पण जरा चांगलं वाटेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन आहे. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बिग बॉसचा सीझन चालू झालाय गाईज, आणि बिग बॉस आल्यावर मला जाम आनंद होतो, कारण नुसता ऍडसेन्सचा पैसा आईच्या गावात. मात्र यावेळेचे कंटेस्टंट बघितल्यानंतर मला टेन्शन आले का हा सीझन किती हिट होणार आहे, कारण काही माझ्या ओळखीचे आहेत आणि काही ना मी कालच पहिल्यांदा पाहिलं. त्या बिग बॉस वाल्यांना जेवढं मराठीचं टेन्शन असेल तेवढं मला येतं गाईज. काय करू, पापी पेट का सवाल आहे. आणि ह्यावेळेस कंटेस्टंट पण असते, नमुने घेतलेत. कंटेस्टंट मध्ये सगळ्यात फेवरेट माझी आवडता कंटेस्टंट जो आलाय तो म्हणजे सोनाली राऊत. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सोनाली राऊत ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की काही माहिती करून घेण्यासारखं नाही, बट स्टील आय टेल यू, 12 वर्षांपूर्वी सोनाली राऊत ज्या ह्या बिग बॉस करत होत्या आणि 12 वर्षानंतर पण सोनाली राऊत बिग बॉसच करता येतो. रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. सोनाली राऊत या खूप टॅलेंटेड ऍक्ट्रेस आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रयत्नांना आपलं चांगलं टॅलेंट जे आहे हे जगासमोर मांडायचा प्रयत्न केला होता. बट इन ऑल ऑफ दिस सोनाली राऊत ह्या जगातल्या एकमेव ऍक्ट्रेस आहेत ज्यांना हिमेश रेशमियानं रिजेक्ट केले. रवि कुमार जी, आप विश्वामित्र हो तो मैं भी मेनका, आपकी तपस्या भंग कर दूंगी. रवि कुमार लंगोट का बहुत पक्का है, वो बिस्तर पर नींद के अलावा कुछ नहीं लेता. हिमेश रेशमियाकडनं कोलून घेतल्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवरती आपलं एक चांगलं करिअर सेट करायचा प्रयत्न केला. मी त्यांच्या इंस्टाग्रामवरती गेलो आणि मला त्यांच्या इंस्टाग्रामवरती कपडे सोडून बाकी सगळं काही दिसलं. तो काळ लांब नाहीये जेव्हा इंस्टाग्राम सुद्धा केवायसी करल. 12-13 वर्षांच्या पोरपोट्यांना जर हे दिसायला लागलं, मी तुम्हाला सांगतो जब कापकन पुढं जाईल तेवढं परवडणार नाही हो. ह्या सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये त्यांनी यांची मराठी ऐकल्यानंतर मला कळलं की मी इंस्टाग्रामवरती त्या दळभद्री एआयने डब केलेली रिअल टाइम डबिंग ऐकतोय. मी तर हेच सांगणार आहे की जे तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये बघितलं ते फक्त ट्रेलर होतं. आता पूर्ण पिक्चर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघणार आहे. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा, इसके मुंह में पैदाशी सुपारी है. याच बरोबर विशालजी पण आहेत यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये. विशालजी यांचं पण मराठी जे आहे हे थोडंसं मला एआय टाइप्सच वाटतं. आणि हे सगळेजण तोंडातनं मुरमुरे उडवल्यासारखं मराठी बोलत असतात. मला कळत नाही हे असं का बरं बोलतात सोबो. मात्र आय कॅन अंडरस्टँड की सोनेली त्यांनी लास्ट इयरचा सीझन बघितला आणि त्यांना कळलं जर आपण निक्की तांबोळी चाले केले तर फायनल पर्यंत आपण जाऊ शकतो वन साइड. मात्र दे फॉरगेट एव्हरी टाइम दॅट सिम्पथी कार्ड ओनली प्लेस द गेम इन बिग बॉस मराठी. आणि निक्कीचा विषय निघाल्यानंतर बट ऑब्व्हियसली आपली छोटी पुढारीची आठवण येते. आणि ह्याच छोटा पुढारीची अजून एक छोटी तुतारी या बिग बॉस मराठीच्या टीमने शोधून काढली आहे, आणि ती म्हणजे ऑब्व्हियसली हा व्यक्ती जो आपल्या रील्सवरती अधूनमधून दिसलेलाच आहे. बट ऑब्व्हियसली यावेळेस प्रभू शेळके सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये. बघा, बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस किती पण मोठा तुम्ही असाल, किती पण मोठे माणसं जरी आले तरी याच्याशी बोलताना मान खाली घालूनच बोलावं लागणार आहे, नो डाऊट. मला याची एंट्री बघितल्यानंतर आजकाल टीव्ही ऍक्टरसाठी खरंच खूप वाईट वाटायला लागले. टीव्ही ऍक्टर्स बिकर एवढे अभिनयाची धडेबिडे घेतात, त्या सेटवरती जातात, 60-70 दिवस 90 दिवस पेमेंटची अपेक्षा ठेवतात, काही ना तर पेमेंटच भेटत नाही. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर येऊन त्यांना रडावं लागतं. एवढे सगळे कष्ट घेतल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री टीव्ही ऍक्टर्सना नाही तर आजकाल कॉन्टेंट क्रिएटर्सलाच भेटायला लागले. आणि हे कॉन्टेंट क्रिएटर्सचा काय कॉन्टेंट आहे हे त्याच क्रिएटरला विचारल्यानंतर तोच क्रिएटर त्याच कॉन्टेंट बद्दल काय बघतोय. अच्छा, जो वीडियोस आप बनाते हो उसके लिए आइडियाज कहाँ से निकालते हो? कुछ भी नहीं, ऐसे ही डायरेक्ट जाने का, डायरेक्ट वीडियो कैमरा चालू कर, डायरेक्ट कुछ भी बोलने का. इसका सब कुछ भी कैसे हो सकते है याच्या गावात. आणि याचा कुछ भी बघितल्यानंतर मला टेन्शन आलं. अहो, याची व्हिडिओ त्यांच्या टीमने पाहिलेत का नाही. हे लेकरू असतील व्हिडिओ बनवतो, ते पण त्या 2 पोरींसोबत, त्यांचं नाव मला आठवत नाही, बट यू सी दिस व्हिडिओ गाइस. घोड़ों को मिलती नहीं घास देखो, गधे खा रहे हैं च्यवनप्राश देखो. आणि ही अंगावरती उडणी टाकून मुके घ्यायचा प्रयत्न जर तुम्हाला अश्लील वाटत असेल तर पुढचा व्हिडिओ वन साइड अश्लील आहे गाइस.
या व्हिडिओतनं काय अर्थ द्यायचा होता हे मला तुम्हाला सांगायचंच आहे. याच्या तुतारीबद्दल मला फार काही बोलायचं नाही. मात्र आजकाल असले सगळे व्हिडिओज करून लोक फेमस होतात आणि वन साइड बिग बॉसच्या घरामध्ये जातात. आणि एनिवेज द मोर ट्रबल समथिंग इज ह्या सगळ्या टॅलेंटेड लोकांसोबत 61 लाखाचा गंडा घालून आपल्या आयुष्याला टेलॅम्प लावणारे सागर कारंडेंना सुद्धा यांच्यासोबत टाकलंय. याबद्दल आपण पुढे जाता बोलणार आहोत. पण काही ओळखीचे चेहरे जसे सचिन कुमावतजी होते, दीपाली सय्यद होत्या, फोकस्ड इंडियन होते, यांना बघून मला चांगलं वाटलं. फोकस्ड इंडियनचं कॉन्टेंट मला आधीपासून आवडतो. मी या आधी बोललो की इज व्हेरी टॅलेंटेड, त्यामुळे माझा पहिला वोट त्यालाच आहे. पण त्याच्या PR टीमला कोणतरी सांगा, अरे 24 तास झाले नाही तुम्ही ट्विटरवरती पेड कॅम्पेन करायला लागले. अरे राताळ्यांनो, ही कॅम्पेन जे हँडलवरनं जाते त्या हँडलच्या सगळ्या ट्विटच पेड कॅम्पेनच्या असतात. मान्य करतो मी बिग बॉस मध्ये गेल्यानंतर पेड कॅम्पेन जर पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, पण पहिल्या दिवशी काय घाई. अरे लोकांना ऑलरेडी तो आवडतोय, लोक त्याला ऑलरेडी चांगलं ट्रॅक्शन देत आहेत. या सगळ्या क्रिएटर्स पैकी सगळ्यात साऊंड कंपोज मॅच्युअर तोच वाटतो, क्रिएटिव्ह पण तोच आहे. हे का बरं ट्विटर कॅम्पेन चालून 24 तास झाले नाही इच्छा गावात की पेड कॅम्पेन. अरे पंजाब मधला माणूस, अरे हरियाणा मधला माणूस, अरे बाबा इंडियात नसलेले अकाउंट कशाला ट्विट करतील रे. त्यामुळे करा तुम्ही यार, पण अकाउंट जरा चेक करा. त्या अकाउंटवर सगळ्या ट्विटच पेड कॅम्पेनचे आहेत. हॅशटॅग न वापरून तुम्ही जरा स्मार्टनेस प्ले केलाय, नो डाऊट अबाउट इट, बट इट इज स्टील अंडरस्टँडेबल फकिंग नॉनसेन्स. एनिवेज गाईज, जसं मी सांगितलं की ह्या सगळ्या लोकांसोबत सागर भाऊ कारंडे यांना पण मध्ये टाकला आहे. त्यांना काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी 61 लाखांचा गंडा बसला होता. तो गंडा कसा बसला होता तुम्ही जरा शॉर्टमध्ये ऐका. ज्यात एका महिलेने इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर 150 रुपये मिळतील असे त्यांना सांगितलं. त्यामुळे कारंडे यांनी सहज फोटो लाईक करून याबाबत स्क्रीनशॉट संबंधितांना पाठवला. पहिले तर मला वाटलं की बातमी खोटी आहे. सागरजी कारंडे कशाला 150 रुपयासाठी असं करतील. पण नंतर मी चॅनल बघितला, BBC मराठी या चॅनलचं नाव होतं. मराठी कलाकारांची अवस्था खरंच फार डेंजर आहे. मला वाटलं असेल बिचारा प्रॉब्लेम. 150 रुपयाला लाईक करून 61 लाखांचा गंडा स्वतःला घालून घेतल्यानंतर जेव्हा मीडियावाले यांच्याकडे गेले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं का तो मी नव्हेच. 61 लाख म्हणजे खूप मोठी. मी कशाला बाकीच्या गोष्टी, मी नाटक प्रोड्यूस केलं असतं एखादं. काय नाही, फेक आहे ते. मला सागरजींवर विश्वास आहे, पण खाली कमेंट सेक्शन मध्ये लोक जे आहेत हे भलतेच अविश्वासी होतो. काय मला कळत नाही लोकांना काय पाहिजे असतं नेमकं. आणि काही लोकांना तर हे ऐकून शॉक बसला की मराठी कलाकाराकडे 61 लाख रुपये कुठून आले. यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये जायला तुम्हाला 2 दरवाजे निवडायचे आहेत आणि सागर कारंडेंनी बट ऑब्व्हियसली कष्टाचा दरवाजा निवडलेला आहे. इझी मार्ग निवडाला. ते काय कंटेंट क्रिएटर आहे का? त्यांना पण कळलं असेल की इथे जाऊन स्किट करून पोट भरणार नाही, शेवटी आपल्याला भांडीच घासावी लागणार आहेत. ह्याच बरोबर काही टीव्ही मध्ये पण नॉट सो सक्सेसफुल कलाकार घालून तिथे 17 जे कंटेस्टंट आहेत यांची जागा भरण्याचा कार्यक्रम करण्यात आलाय. मला पर्सनली यावेळेस असं वाटतं की जरा कंटेस्टंट खूप घाई गडबडीमध्ये निवडलेत, कारण काही लोक कोण आहेत. आय एम रिअली सॉरी, आय डोंट नो, बट आय डोंट नो देन आय डोंट नो मॅन. तन्वी कोलते, आयुष संजीव आणि प्राजक्ता शूर यांच्याबद्दल मला फारशी काहीच आयडिया नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण हे सुद्धा घरामध्ये गेल्यावर कसं परफॉर्म करतात तिचं टेन्शन ना स्पॉन्सरला आहे, ना त्या इंडी मॉलच्या टीमला असेल, ना कलर्स मराठीला असेल, ना बिगमाला आहे. मला 4-5 व्हिडिओ करावी लागतात गाईज. माझं पोट पाहणं, घराचे हप्ते, कारचे हप्ते काढावे लागतात. त्यामुळे प्लीज मध्ये जाऊन ते चांगला कंटेंट देशील अशी माझी ईश्वर सरनी डायरेक्ट प्रार्थना आहे. ह्याच बरोबर अनुश्री माने सुद्धा परत एकदा एका रियालिटी शो मध्ये गेलेले. त्यांच्याबद्दल आपण फार बोलणार नाही आहोत, कारण त्यांच्याबद्दल आपण बोलायची गरज नाही. त्यांच्याबद्दल रितेश देशमुख सरच यांनी जबाबदारी ह्या पूर्ण सीझनसाठी मला घेतली. मला मेसेज करून त्यांनी सांगितलंय का तू काही नडानडी करू नको. साताऱ्यात तुमचं बॉर्न कुठे झालं? बट आय वॉज क्वाईट सरप्राईज टू सी रुचिता जामदार, कारण मी तिला बऱ्याच वर्षांपासून आम्ही थोडाफार वेळेस बोललो सुद्धा आहे. आणि आय हॅव सीन हर जर्नी, कशा प्रकारे ती रोडीजमध्ये गेली आणि शी कम्स फ्रॉम अ व्हेरी नॉर्मल फॅमिली. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी टू सी वन ऑफ माय फ्रेंड ॲज वेल. आता मला बघायचं की ती कसं परफॉर्म करते. होपफुली ती चांगला परफॉर्म करेल आणि वन साईड ती प्ले ऑफ्सपर्यंत जायचा प्रयत्न करेल अशी माझी इच्छा आकांक्षा सगळे. पण सध्या माझी इच्छा आकांक्षा फक्त जगात काहीच होत नाही, त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवल्या नाही आहेत. बट इफ शी परफॉर्म्स गुड तो आने वाले वीडियो में आपने वो जानकारी मिलनी चाहिए. लेकिन द स्टार कंटेस्टेंट ऑफ दिस एंटायर सीजन इज बट ऑब्वियसली राधा पाटील. आधी कसं तो टेलिव्हिजनवर जायला तुम्हाला कष्ट घ्यावे लागायचे. खरंच खूप अवघड होतं. ऑडिशन द्या, दिवस उभे राहा, वर्कशॉप ऍक्टिंगचे अटेंड करा, थिएटर वर्षानुवर्ष करा. आता फक्त तुम्ही तुमचं काचकन ढुंगण जरी हलवलं तरी तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर जाऊ शकता. तो काळ दूर नाहीये गाईज जेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या रोस्टवरती मी ढुंगाला 2 डोळे काढेल आणि फक्त ढुंगणच असं चालवेल, कारण मे बी त्यानंतर आपण सुद्धा नॅशनल टेलिव्हिजनवर जाऊ शकतो अशी शक्यता असू शकते. राधा पाटील जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये गेली, रितेश भाऊंनी तिला विचारलं की काय ताई कसं काय, तर राधा पाटील अजून त्या गौतमी पाटीलच्या मॅटरमधनं पुढंच नाही आली. अरे तो रितेश भाऊ विचारतो काय, ही राधा बोलते काय, तो मॅटर काय चाललाय, आपण कुठं उभं आहेत, या सगळ्या मॅटरमध्ये सुद्धा राधा पाटील हेच सांगायचं होतं का ज्यांचं काय छोटं मोठं कुठंतरी नाव आहे त्यांना मी खूप वर्षांपूर्वी लावून आले, सोडून आले. अरे काय चाललंय हे, व्हॉट इज दिस कॅट फाईट. आणि जे काय महाराष्ट्रामध्ये एखादं नाव गाजतंय इकडे तिकडे त्यांना तर मी खूप आधीच पळून लावलंय. आणि मी माझ्या टॅलेंटनुसार तर मी कोणाला घाबरत नाही.
गौतमी पाटील आणि राधा पाटीलचा मॅटर हा राष्ट्र चिंतेचा मॅटर झाला होता. पूर्ण ब्रह्मांड 2 गटांमध्ये गेलं होतं. अव्हेंजरचा सिव्हिल वॉर चालू झाला होता. मात्र या सिव्हिल वॉर मध्येच आता राधाताई ज्या आहेत या बिग बॉसच्या घरामध्ये गेलेल्या आहेत आणि यांची लोककला ही संपूर्ण महाराष्ट्राने फारच जवळनं बघितली आहे. त्यामुळे यांची लोककला आता बिग बॉस मध्ये काय कला सादर करते हा बघायचा प्रश्न आहे गाईज. आज पुन्हा एकदा गाईज बिग बॉसच्या घरामध्ये ऍक्च्युअल वातावरण जे ऍटमॉस्फिअर जे हे चालू होणार आहे. सुपर एक्साइटेड आणि होपफुली चांगला कंटेंट देऊन या वर्षी सुद्धा गत वर्षीप्रमाणे आपले 4-5 व्हिडिओ हे काढतील अशी माझी प्रार्थना आहे. मीनवाईल तुम्हाला या बिग बॉसच्या सीझन मध्ये कोणता कंटेस्टंट आवडला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या, संडास करा, शी करा आणि खुश राहा.